एंट्री पासेस तरी तर बघितलं नाही म्हणजे आपण या साईड कस काय पब्लिक, वेलकम बॅक टू माय चॅनल, वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. तर आज आपण जातो या विजयदुर्गला आणि आजचा आपला रूट भारी राहणार आहे. सो भेटूया आता डायरेक्ट. तर पब्लिक आपण आता आलेलं आहे विजयदुर्ग फोर्टला आणि असला समुद्रकिनारी विजयदुर्ग बसलेला ओके मध्ये. आणि आमची सेशन बाहेर गाडी चालून जरा ताकद कमी झाली, पावर हे असला काही जसे काही व्ह्यूज येतील तसले बघू. तर इथून चढताना आपण म्हणजे स्टार्टिंगच गेटला इथं गेट समजा तसं इथं स्टार्टिंगला अशा एंट्री पासेस त्याचे प्रति एक व्यक्तीचे 5 रुपये असे मिळून आम्ही 7 जणाचे 35 रुपयाच्या पावाच्या एंट्री फी. तरी तर बघितलं नाही म्हणजे आपण या साईडनं पण समुद्रकिनारा आहे आणि ह्या साईडनं कसा समुद्रकिनारा आहे म्हणजेच आपण ना इथं लाटा बघा किती भयान येत आहे. इथनं असला खतरनाक व्ह्यू आहे ना अशा लाट आहे ना खतरनाक म्हणजेच वाव. असला लाट आहे इथं वाव. सॅल्यूट आहे भया, असला व्ह्यू बघायला ना मजा काय. हा किल्ला असा आहे की प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक कॉर्नरला आपण कुठेही जा पूर्ण समुद्रकिनारा लाभलेला आहे. हा डायरेक्टली म्हणजे थोडा रस्ता आहे फक्त, बाकी पूर्ण समुद्रकिनारा म्हणजे समुद्रातच रस्ता पूर्ण. आणि व्ह्यू जर बघायला गेलं ना वाव, जस्ट वाव. नुसतं बाप भारी वाटते, पूर्ण व्ह्यू वगैरे सगळे क्लास आहे. याच्यात क्लिअर दिसते ना, मोबाईलमध्ये क्लिअर दिसते, डोळ्याने दिसते ते. डोळ्याने आपण म्हणत आलो ना इकडे समजा दारू गोळ्याचे ठिकाण. साईडनं सगळं फिरून झाल्यानंतर मला काय भेटलं माहिती आहे खायला.
बोर साईडनं फिरून झालं, आता मध्ये फिरतोय तर मध्ये एक बोरीचं झाड घेतलं आणि बोरं खात आता सारखं डबल परत बघणं. आणि 2 वेळेस गेलेलो. ते पोरगर मामा म्हणतो नाही का? मामा म्हणते, मामाच म्हणलं होतं. गाडी बस. आम्ही विजयदुर्ग झाल्यानंतर असं आता आमच्या दुसऱ्या डेस्टिनेशनला जाता जाता आम्ही असं एक बीच लागला आम्हाला. मग बीचमध्ये असा पवनचक्क्या वगैरे दिसल्या. सो मग त्यामुळं आम्ही इथं फोटोशूट वगैरे केला, थोडंफार खेळलो आणि जरा मजा झाली. आमचा उदसलेला आशिक लय दुःख लय दुःख असलेला असा आमचा आय लव्ह यू मेरी जान. आमचे आर्टिस्ट प्रतीक बोंद्रे हे असलं खेळत खेळत आम्ही आता जाऊ. अजून भेटून नेक्स्ट डेस्टिनेशनला. ए कुठं जायचं आपल्याला आता? नेक्स्ट स्टॉप कोणता आहे? नेक्स्ट स्टॉप कुणकेश्वर आहे, तर भेटूया आपण कुणकेश्वरला. नेक्स्ट स्टॉप कुणकेश्वर आहे. चलो चलो. तरी पण आमच्या सचिन भाऊला तरी पण थोड्या स्पॉटवर ते टाकू नका तुम्ही ब्लॉग मध्ये. असलं काही तुम्ही ब्लॉग मध्ये टाकू नका. ओके बाय बाय. आता आपण आलो होतो कुणकेश्वर मंदिरामध्ये आणि कुणकेश्वर मंदिरात दर्शन वगैरे झालं. असला खूप भारी नजारा आहे इथनं सगळा असा समुद्रकिनारा वगैरे आणि मंदिराचं दर्शन वगैरे घेतलंच आपण. जरा भारी वाटलं इथं. नेक्स्ट टाईम आता आपण कुणकेश्वर मंदिरात दर्शन झाल्यानंतर आता नेक्स्ट जाऊ आपण पुढे तरी. आता नेक्स्ट सिंधुदुर्ग फोर्टला जाणार आहोत आपण. आणि हा असला इथून असला व्ह्यू आहे मंदिराचा. इथून आता आपण जाणार आहोत. तर आपण आलेलो आता सिंधुदुर्गला आणि आपल्याला जायचं त्या तिकडे त्या साईडला. तिथं दिसत असेल का सिंधुदुर्ग फोर्टला आलेलं आहे आपण. आणि व्यवस्था काहीतरी व्ह्यू आहे आणि सिंधुदुर्ग हा फोर्ट आहे. आता होळीने आपल्याला तिकडे जायचं आहे. आता बघू काय होतं काही नाही. आता आम्ही तिकडं सिंधुदुर्ग गडावरती जाणार आहे आणि त्याला बोटनं जावं लागतं. सो आम्ही आता मग हे इथून बोटनामध्ये बसायचं आणि ते तिकडं जायचं इकडं. सो भेटूया आता डायरेक्ट तिथं. आपण आता या होळीच्या पासेस घेतलेल्या आहे इथनं पर पर्सन 100 रुपीज. आणि आता आपण त्याच्यात बसून तिकडं जाणार आहे. हे इथनं असं तिकडं जाण्यासाठी हे गेट पासेस आपण 7 घेतलेले आहेत. आपण 7 लोक आहोत. ओके तर भेटूया नेक्स्ट. बाय. आपण 1 नंबरला बसला असतो. आमचे सगळे ग्रुप असला इथं. हे आम्ही 7 जण होळीवरती पूर्ण. आपल्याला जायचं ओके. स्वागत ठीक. जाणार आहे आपण.
चालू कर. मित्रांनो आम्ही सिंधुदुर्गवर आलो होतो. एक मागून म्हणजे दुसऱ्या साईडला गेलो ना, आम्ही दुसऱ्या साईडला आलो. मला वाईट वाटलं, यांना म्हणत होतो मी त्यांच्या साईडनं चालत. मी काटा छापा केलता, त्यात मी विवेकला म्हणलो होतो आपण तिकडून जाऊ. जेवण पण काय म्हणे माहिती आहे? हा जो माणूस आहे का, ह्यो आमच्यासाठी खूप पनती आहे. आम्ही ज्या वडीत बसलो त्या माझ्याकडे जर काय कॅमेरा फिरवला तर माझ्याकडचं बोलणं हेच राहणार, काहीतरी दुसरंच काहीतरी. पण जिथे पोहोचलो त्याबद्दलची तुम्हाला माहिती काय मिळणार नाही माझ्याकडून. चला गुड बाय पब्लिक, थँक्यू सो मच. तर आता फिरू आपण जसं पुढं जाऊच. आपण बघतोय आता अशा टायमाला, आणि या साईडला इथं स्कुबा डायव्हिंग चालू आहे. आणि त्यामध्ये आपल्याला काही इंटरेस्ट नाही आहे स्कुबा डायव्हिंग करण्यात वगैरे. फक्त आपल्याला करण्यात काय मारतो काय वर काय बघा ना काय काय हे बघा इथे इथे दिसलं का दगडापाशी काय ते काय वॉर्निंग भेटलेली आहे. यांना इथून वॉर्निंग मिळालेली आहे. आपण असले छाटछूट गोष्टीला आपण घाबरणारे माणसं नाही. हे घाबरणार नाही. आराम कर माणूस काय बाया काय सांगशील? काहीतरी होईल. पब्लिक आपलं आता सगळा आपला सिंधुदुर्ग फोर्ट बघणं झालेला आहे. आपण जर बघत असाल तर असला खतरनाक रोड. आणि मेन आनंदाची गोष्ट म्हणजे आपण त्या गोष्टीचा म्हणजे आपल्याला खूप आनंद होतो आणि आवडतं त्या गोष्टी आपल्याला काही काही. तर यात आपण उतरलेली आणि आपल्याला जायचं खाली. आपण सिंधुदुर्ग फोर्ट पूर्ण बघितला आहे. आणि जर आपल्याला कोणत्या गोष्टी आनंद मिळत असेल तर फक्त ह्या गोष्टी, नेचर ब्युटी. वाव, नेचर ब्युटी म्हणजे वाव, खरंच किती भारी दिसत आहे. त्या लाठा ते नोकेश ना सगळं. तर पब्लिक भेटूया. बाय बाय. सचिन इथं सनसेट होते पण आम्ही आता आम्ही आपण तर पब्लिक आपण आता म्हणजे जेवण वगैरे करून आता झोपण्याच्या तयारीत आहे. आणि आपण आता झोपणार आहोत. आणि आजच्या ब्लॉगची एंडिंग आपण इथंच करणार. सो आतासाठी टाटा बाय बाय.